वेलकम बॅक गाईज टू द लेक्चर नंबर 4 ऑफ लेक्चर सिरीज वन डायमेन्शन. तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे दॅट इज रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन और वन डी मोशन. वन डी मोशन. ओके, सो दिस इज लेक्चर नंबर 4 गाईज. लेक्चर नंबर 4. ओके, सो लेक्चर नंबर 1 2 3 आपले कंप्लीट झाले. लेक्चर नंबर 3 मध्ये थोडा तुम्हाला नॉईसचा प्रॉब्लेम झाला असेल. ओके, सो सॉरी फॉर दॅट गाईज. सो नेक्स्ट टाइमपासून आय विल टेक केअर ऑफ दिस. ओके, सो रेक्टिलिनियर मोशन दॅट इज वन डायमेन्शनल मोशन. ओके, तर रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? इट इज सिम्पली मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मोशन इन अ स्ट्रेट लाईन. एका लाईनमध्ये जर मोशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? रेक्टिलिनियर मोशन. ओके, तर याचे 3 केसेस आहेत बघा. केस 1 दॅट इज युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये वेलॉसिटी जे आहे, वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. इन युनिफॉर्म मोशन velocity is constant. Case 2 that is uniform accelerated motion. Uniform accelerated motion. So in this case acceleration is constant. इथे ॲक्सिलरेशन आपला कॉन्स्टंट असेल. त्यानंतर केस 3 दॅट इज नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेटेड मोशन. इथे ॲक्सिलरेशन जे आहे ते व्हेरिएबल असणार. इट इज नॉट कॉन्स्टंट. ओके, तर हे 3 केसेस आपल्याला बघायचे. या 3 केसेसचे जे डिफरंट इक्वेशन्स आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, सो सर्वात पहिली केस आपण स्टार्ट करू. दॅट इज युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशनमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. सर्वात आधी तर इथे वेलॉसिटी काय असेल? कॉन्स्टंट. वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. आता वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन वेलॉसिटी काय बनेल? डेल्टा व्ही विल बी इक्वल्स टू व्हॉट? इट इज व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. राईट, वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे फायनल आणि इनिशियल वेलॉसिटी तर सेमच असणार. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी आपली काय बनेल रे? 0. आता चेंज इन वेलॉसिटी जर 0 असेल तर आपला ॲक्सिलरेशन असते चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, सो चेंज इन वेलॉसिटी 0 तर ॲक्सिलरेशन पण इथे काय असणार आहे? 0. तर युनिफॉर्म मोशनमध्ये वेलॉसिटी आपली असणार कॉन्स्टंट आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे ॲक्सिलरेशन 0. ठीक आहे, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. नाव velocity is what? It is simply displacement upon time, ds by dt. Okay, where s is the displacement. So v into dt which is equals to ds जर केलं रे इथे आणि याला जर इंटिग्रेट केलं, let's say the motion is starting from this point. Okay, and this particle is moving with some velocity v, right? तर इथे s equals to 0 ला, ओके, दिस इज टाइम t इक्वल्स टू 0 म्हणजे s इक्वल्स टू 0, टाइम t इक्वल्स टू 0. आता ॲट सम डिस्प्लेसमेंट s दिस टाइम विल बी समथिंग t. सो ॲट सम डिस्प्लेसमेंट s टाइम विल बी समथिंग t. देअरफॉर v इंटू इंटिग्रेशन ऑफ dt. बघा v तर कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म मोशन आहे म्हणून, तर v ला बाहेर काढून घेतलं आहे इंटिग्रेशनच्या. सो v इंटू इंटिग्रेशन ऑफ dt विच इज इक्वल्स टू, याचं इंटिग्रेशन येणार आहे s, बरोबर, s टू 0 आणि इथे 0 टू t. सो याचं जर इंटिग्रेशन आपण केलं, सो व्ही इंटू टी विच इज इक्वल्स टू एस. तर हे आपल्याला इक्वेशन मिळत आहे फॉर युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशनचं इक्वेशन जे आपल्याला मिळत आहे दॅट इज वेलॉसिटी इंटू टाइम विच इज इक्वल्स टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट. एकदम सिम्पल इक्वेशन आहे. आय होप हे इक्वेशन तुम्हाला क्लिअर झालं आहे. ठीक आहे, त्यानंतर केस 2 बघू. केस 2 युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. तर केस 2 आणि केस 3 जे आहे रे ते जरा जास्त महत्त्वाचे आहे, त्याच्यावरनं जास्त प्रश्न विचारले जातात. ओके, युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे काय? इथे ॲक्सिलरेशन आपलं कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट असेल. आता ॲक्सिलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर त्याचे काय काय इक्वेशन्स आपण बनवू शकतो ते बघू आता. ओके, अँड दिस इज इम्पॉर्टंट केस. सो ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असते बघा.
it is velocity upon time, right? dv by dt. So dv, that a into dt is equals to what, right? dv. Okay, a into dt which is equals to dv is equals to dv. आता याला जर इंटिग्रेट केलं जेव्हा टाइम झिरो, तर लेट से मी कन्सिडर करतोय की एखाद्या पार्टिकलची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे. ओके, म्हणजे हा जर पार्टिकल असेल, टाइम टी इक्वल्स टू झिरोला याची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी असेल. ओके, अँड ॲट एनी टाइम टी याची व्हेलॉसिटी काहीतरी व्ही बनत असेल. ठीक आहे. सो ॲट एनी टाइम टी व्हेलॉसिटी इज व्हॉट, कॅपिटल व्ही. सो इथे ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे बिकॉज इट इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. तर ए आपण बाहेर काढणार. इंटिग्रेशन ऑफ डी टी विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी व्ही. लिमिट्स काय, यू टू व्ही, इथे झिरो टू टी. ओके, तर ए इंटू याचं इंटिग्रेशन येणार टी विच इज इक्वल्स टू याचं इंटिग्रेशन येणार रे व्ही. ओके, आणि लिमिट्स यू टू व्ही. तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आफ्टर पुटिंग द लिमिट्स दॅट इज व्ही मायनस यू. Therefore, v is equals to what? It is u plus at. Okay, so this is the equation. This is the first equation we are getting, that is v equals to u plus at. तर हे फर्स्ट इक्वेशन आहे रे आपला कायनेमॅटिक्स. v equals to u plus at, where v is what? Here v is final velocity, right? u is initial velocity. ठीक आहे. नाव आणि ए काय रे आपलं ॲक्सेलरेशन आहे, टी इज टाइम इयर. ओके, आय होप पहिलं इक्वेशन तुम्हाला समजलं. ठीक आहे. आता याच्यावरनंच आपण सेकंड इक्वेशन बनवू. ओके, सो फर्स्ट इक्वेशन इज व्हॉट, इट इज व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी, राईट. आता हे जे वेलॉसिटी आहे रे, या वेलॉसिटीला आपण लिहू शकतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम विच इज इक्वल्स टू यू प्लस ए इंटू टी. सो दिस डी एस विल बी इक्वल्स टू, ह्या डी टीला जर ह्या साईडला नेलं तर यू इंटू डी टी होणार प्लस ए इंटू टी इंटू डी टी, राईट. याला जर मी इंटिग्रेट केलं, सो आय विल गेट वन अनादर रिलेशन. सी, टाइम टी इक्वल्स टू झिरो, डिस्प्लेसमेंट लेट्स इट इज झिरो. ॲट एनी टाइम टी डिस्प्लेसमेंट इज समथिंग एस. तर याचं इंटिग्रेशन एस येणार. दिस इज यू इंटू टी प्लस याचं इंटिग्रेशन बघा, टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय टू. सो दिस विल बिकम ए टी स्क्वेअर बाय टू. ओके, तर हे झालं बघा आपलं दुसरं कायनेमॅटिक्सचं इक्वेशन. एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, राईट. एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज अवर सेकंड इक्वेशन वेअर एस इज व्हॉट, displacement. This is what, displacement. I hope this equation is clear. हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. ठीक आहे. जे पण इक्वेशन आपण याच्यामध्ये डिराईव्ह करणार आहे, हे सर्व इक्वेशन्स तुम्हाला लर्न ठेवायचे आहेत. ओके, नाव तिसरं इक्वेशन बघू आता. ओके, नाव विल सी द थर्ड इक्वेशन गाईज. सो थर्ड इक्वेशन कसं काढणार बघा आता. वी नो दोन इक्वेशन तर आपण फाइंड आउट केलेले, दॅट इज v इक्वल्स टू यू प्लस ए टी, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन जर मला इथे बनवायचं असेल, सो त्यासाठी मी काय करणार. सी, वी नो ॲक्सिलरेशन विच इज इक्वल्स टू व्ही डी व्ही बाय डी एस, हा सुद्धा एक फॉर्म्युला असतो. ठीक आहे. आता इथे बघा, ए इंटू डी एस विच इज इक्वल्स टू व्ही इंटू डी व्ही, राईट. हा पण एक ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता याला जर मी इंटिग्रेट केलं, okay, see, when displacement is zero, something initial velocity is u, right. And when displacement is something s, so velocity is v. So इथे जर a बाहेर काढलं, because that is constant, integration of ds which is equals to, याचं इंटिग्रेशन येणार v square by 2 u to v, right. These are the limit. So this is a into s which is equals to, this is 1 by 2 v square minus u square. Okay, तर हे टू जर इकडे पाठवलं, सो टू ए एस विच इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स. ओके, दिस इज अवर थर्ड इक्वेशन, राईट. फर्स्ट, सेकंड अँड दिस इज द थर्ड इक्वेशन. ठीक आहे. तर आपल्याकडे किती इक्वेशन झाले बघा, तीन इक्वेशन झाले. पहिले इक्वेशन v इक्वल्स टू यू प्लस ए टी, राईट.
दूसरं इक्वेशन एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, राईट. तिसरे इक्वेशन व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इक्वेशन. हे झालं रे आपल्याकडे 3 इक्वेशन. आता सपोज फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन जर मी कम्पेअर केलं, म्हणजे बघा व्ही इज इक्वल्स टू काय, यू प्लस ए टी, राईट. राईट. किंवा एक काम करू, एस इक्वल्स टू जे आपलं जे इक्वेशन आहे, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर. बरोबर. तर इथे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट यूची व्हॅल्यू इथे आपण काय लिहू शकतो, व्ही मायनस ए टी. ठीक आहे. इक्वेशन आपण याच्यामध्ये जर पुट केलं रे, तर आपल्याला बघा एक नवीन इक्वेशन मिळणार, एस इक्वल्स टू व्ही मायनस ए टी इंटू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, सो एस इज इक्वल्स टू दिस इज व्ही टी मायनस ए टी स्क्वेअर प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर. मायनस ए टी स्क्वेअर, हाफ ए टी स्क्वेअर, सो दिस विल बिकम Vt minus half at square. Okay, so this is our equation number 4. This is our equation number 4. हे झालं आपलं चौथं इक्वेशन. हे इक्वेशन कधी यूज करणार, जेव्हा आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे आणि फायनल वेलॉसिटी गिवन आहे. सपोज डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे, इनिशियल वेलॉसिटी गिवन आहे, तर इक्वेशन नंबर 2 यूज करणार आपण. आय होप दिस इज क्लिअर गाईज. ठीक आहे. तर हे झाले आपले 4 इक्वेशन. ओके, आता या 4 इक्वेशनमधनं आणखी एक नवीन इक्वेशन बनवू आपण. आणखी एक नवीन इक्वेशन बनवू. सपोज इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 जे आहे रे, त्याला जर आपण ॲड केलं, ओके, इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 4 ह्या दोघांना जर ॲड केलं, तर इक्वेशन 2 काय बघा, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, आणि इक्वेशन 4 काय, इट इज एस इक्वल्स टू व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर. या दोघांना जर ॲड केलं, सो दिस इज 2s विच इज इक्वल्स टू यू टी प्लस व्ही टी, आणि हे तरून जाणार कॅन्सल, बरोबर. सो देअर फोर दिस एस विल बी इक्वल्स टू इट इज टी यू प्लस व्ही प्लस यू डिवायडेड बाय वॉट रे, 2. ओके, सो दिस इज वन अनादर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे कधी यूज करणार, जेव्हा इनिशियल फायनल वेलॉसिटी गिवन आहे आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. सो यू कॅन से दिस इज द 5th इक्वेशन. ओके, दिस इज द 5th इक्वेशन. आय होप हे 5 इक्वेशन समजलेत. ठीक आहे. नाव वी विल सी द नेक्स्ट इक्वेशन. आता पुन्हा एक इक्वेशन बघू रे, दॅट इज nth सेकंड. ओके, डिस्प्लेसमेंट आपल्याला जर लेट से डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड फाइंड आउट करायचं असेल, nth सेकंडमध्ये जर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल, तर त्याचं सुद्धा एक इक्वेशन बनवू. आता पहिलं तर हे समजू की nth सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. सपोज वी नीड टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट इन 5th सेकंड. 5th सेकंडमध्ये जर आपल्याला सपोज डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे, याचं मिनिंग काय की 4th सेकंड आणि 5th सेकंडमध्ये ह्या टाईम इंटरवलमध्ये किती डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे. तर याची एक मेथड काय आहे रे, मी हा फॉर्म्युला यूज करून एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर 5th सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करेल. त्याच्यानंतर सेम फॉर्म्युला यूज करून 4th सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करेल. दोघांना सबट्रॅक्ट करेल, तर मला डिस्प्लेसमेंट इन 5th सेकंड मिळेल. ओके, सपोज क्वेश्चनमध्ये जर असं विचारलं की फाइंड आउट डिस्प्लेसमेंट इन 8th सेकंड. ठीक आहे. म्हणजे आता काय करावं लागेल, 7th सेकंड आणि 8th सेकंड. ठीक आहे. हे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं, इथे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं, दोघांना सबट्रॅक्ट केलं, तर आपल्याला मिळेल डिस्प्लेसमेंट इन 8th सेकंड. आय होप तुम्हाला हे समजलंय आता की डिस्प्लेसमेंट इन nth सेकंडचं मिनिंग काय. ओके, तर इथे आपल्याला सपोज डिस्प्लेसमेंट एस इज वॉट, डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड जर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. So what I will do रे, displacement in nth second which is equals to displacement in nth second minus displacement in n minus 1 second. याचं एक जनरलाइज इक्वेशन बनवू. जसं मी म्हटलं तुम्हाला की डिस्प्लेसमेंट इन 5th सेकंड जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे,
तर मी काय करणार, डिस्प्लेसमेंट काढणार 5th सेकंडला आणि डिस्प्लेसमेंट काढणार 4th सेकंडला. ठीक आहे, आणि दोघांना काय करणार, सबट्रॅक्ट करणार. ओके, तर इथे पण तुम्ही बघू शकता डिस्प्लेसमेंट इन n सेकंड मायनस डिस्प्लेसमेंट इन n-1 सेकंड. ओके, सो Sn विच इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट इन n सेकंडचा फॉर्म्युला काय, इट इज डिस्प्लेसमेंटचा आपला फॉर्म्युला ut प्लस हाफ at². बरोबर, आता इथे टीच्या जागी n सेकंड पुट करावं लागेल, म्हणजे un प्लस हाफ at² मायनस डिस्प्लेसमेंट इन n-1 सेकंड. आता इथे टीच्या जागी n-1 पुट करावं लागेल, म्हणजे un-1 प्लस हाफ a, दिस इज n-1चा होल स्क्वेअर. बरोबर, आता या इक्वेशनला सॉल्व्ह करू रे. un प्लस हाफ at² मायनस दिस इज un मायनस u प्लस हाफ a, याला a² मायनस a मायनस बीचा होल स्क्वेअर, म्हणजे n² मायनस 2n प्लस 1. ओके, सो इफ वी सॉल्व दिस इक्वेशन un प्लस हाफ at², बघा मायनसने मल्टिप्लाय करतो आतमध्ये, मायनस un प्लस u. ओके, आणि हे बनेल -1/2 a n², राईट, ब्रॅकेट पण सॉल्व्ह करतोय मी, आणि हे प्लस 1/2 a इंटू 2n आणि मायनस 1/2 इंटू a. ठीक आहे, तर इथे बघा 2 तर कॅन्सल झालं रे. सो इफ वी सी दिस दॅट हाफ an². ओके, आणि इथे पण सॉरी इथे n येणार ना. ओके, दिस इज an². इथे t² जागी n² येणार. बरोबर, सो दिस अँड दिस विल गेट कॅन्सल, दिस अँड दिस विल गेट कॅन्सल. तर काय राहते बघा, इट इज u प्लस हाफ an मायनस हाफ a. ठीक आहे, सो दिस इज u प्लस, इथे जर आपण a/2 कॉमन काढलं तर n-1 राहते ब्रॅकेटमध्ये. सो दिस इज वॉट रे, दिस इज द इक्वेशन ऑफ nth सेकंड. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ n सेकंड. तर आपण जर हे इक्वेशन यूज केलं तर डायरेक्टली आपल्याला डिस्प्लेसमेंट इन n सेकंड मिळून जाईल. ओके, तर हा फॉर्म्युला यूज करा, सिम्पल, आणि लगेच आन्सर येईल. तर हे झालं आपलं 6th इक्वेशन. ओके, दिस इज अवर 6th इक्वेशन. तर हे सर्व इक्वेशन जर तुम्ही लर्न ठेवाल, सो क्वेश्चन्स जे आहेत ते थोडे फास्ट सॉल्व्ह होतील. ओके, सो जे सेकंड केस होती जिथे आपलं ॲक्सेलरेशन काय होतं रे, कॉन्स्टंट, राईट. याच्यामध्ये पहिलं इक्वेशन आपण काय लिहिलं, v इक्वल्स टू u प्लस at. दुसरं इक्वेशन s इक्वल्स टू ut प्लस हाफ at². तिसरं इक्वेशन v² इक्वल्स टू u² प्लस 2as. ओके, चौथं इक्वेशन बघा आपण काय लिहिलं, फोर्थ इक्वेशन इज दिस vt मायनस s इक्वल्स टू vt मायनस हाफ at². ओके, पाचवं इक्वेशन काय होतं रे, s इक्वल्स टू दिस, s इक्वल्स टू it is t/2 v plus u, and last sixth equation is displacement in n second, which is u plus a/2 2n minus 1. ओके, तर हे सर्व इक्वेशन्स महत्त्वाचे आहे, हे सर्व इक्वेशन्स लर्न करून घ्याल. ठीक आहे, महत्त्वाचे इक्वेशन्स आहे. आय होप दिस केस इज क्लिअर. सेकंड केस तुम्हाला समजले. ठीक आहे, आता थर्ड केस बघू रे. नाउ विल सी थर्ड केस, केस 3. ओके, केस 3 काय होती, इट इज नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेटेड मोशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे इथे ॲक्सिलरेशन जे आहे रे, हे कॉन्स्टंट नसेल, हे व्हेरिएबल असेल. आता ठीक आहे, आता बघा ॲक्सिलरेशन जर कॉन्स्टंट नसेल, ओके, तर त्या केसमध्ये आपल्याला सिम्पली इक्वेशन कुठले लक्षात ठेवायचे आहे, ए इक्वल्स टू dv/dt. हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, दुसरं इक्वेशन ए इक्वल्स टू v dv/ds. हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचे. ओके, तर हे दोन इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. सो हे दोन इक्वेशन जर आपल्याला माहिती असेल तर आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे बघा, याचा आपण एक क्वेश्चन घेऊ, याचा आपण एक क्वेश्चन करू, क्वेश्चनवरून समजूया. ठीक आहे, सो लेट्स से
acceleration is minus alpha under root of v. V is velocity, alpha is constant. Okay, so at time t equals to 0, let's say velocity आहे आपली v naught. ठीक आहे, टाइम t equals to 0 ला velocity आहे v naught. Then find out distance travel by particle till it stop. ठीक आहे, तर डिस्टन्स ट्रॅव्हल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला काय दिसते की जे ॲक्सिलरेशन आहे हे वेलॉसिटीवर डिपेंड करत आहे रे. इट मीन्स दिस इज द केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन, बरोबर, कारण इथे ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट नाही आहे. तर अशा केसमध्ये आयदर फर्स्ट और सेकंड फॉर्म्युला वी हॅव टू यूज. ओके, तर इथे तुम्हाला बघा काय दिसतं, ॲक्सिलरेशन फंक्शन ऑफ वेलॉसिटी, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल रे. ठीक आहे, हा फॉर्म्युला जर इथे मी यूज केला, सो आय विल गेट दी आन्सर. बघा कसं काढणार आन्सर. सी, दिस ए इज इक्वल्स टू मायनस अल्फा अंडर रूट ऑफ व्ही, बरोबर, आणि ॲक्सेलरेशन काय असते, इट इज व्ही डी व्ही बाय डी एस विच इज इक्वल्स टू मायनस अल्फा अंडर रूट ऑफ व्ही. देअरफॉर व्ही अपॉन अंडर रूट ऑफ व्ही इंटू डी व्ही विच इज इक्वल्स टू मायनस अल्फा इंटू डी एस. ठीक आहे, यानंतर इथे बघा व्ही रेस टू पॉवर 1 आहे आणि इथे काय रे, व्ही रेस टू पॉवर 1/2 इंटू डी व्ही विच इज इक्वल्स टू मायनस अल्फा डी एस. तर हे काय बनेल, व्ही रेस टू पॉवर 1/2 बनेल, बरोबर, इंटू डी व्ही विच इज इक्वल्स टू मायनस अल्फा डी एस. आता जर मी याला इंटिग्रेट केलं, ठीक आहे, याला जर मी इंटिग्रेट केलं, कसं इंटिग्रेट करणार बघा, जेव्हा टाइम 0 वेलॉसिटी इज व्ही नॉट. ओके, वेलॉसिटी इज व्ही नॉट. सो इनिशियली वेलॉसिटी किती आहे बघा, व्ही नॉट आहे. सो इनिशियली डिस्प्लेसमेंट जर मी इथे 0 कन्सिडर केला, सो वेलॉसिटी इनिशियली आहे व्ही नॉट, आणि आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल फाइंड आउट करायचं आहे कधीपर्यंत, जेव्हापर्यंत पार्टिकल थांबत नाही. आणि पार्टिकल जेव्हा थांबेल रे, तर त्याची फायनल वेलॉसिटी तर 0 बनेल ना. म्हणजे लिमिट्स कुठून कुठे, व्ही नॉट टू 0 आणि इथे 0 टू समथिंग एस. आता याला सॉल्व करावं लागेल हे इंटिग्रेशन. बघा, व्ही रेस टू पॉवर 1/2 याचं काय येणार, व्ही रेस टू पॉवर 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1 इंटिग्रेशन आहे. ओके, व्ही नॉट टू 0 विच इज इक्वल्स टू, दिस इज मायनस अल्फा एस. ठीक आहे, सो दिस विल बिकम व्ही रेस टू पॉवर 3/2 डिवायडेड बाय 3/2 लिमिट काय, व्ही नॉट टू 0 विच इज इक्वल्स टू मायनस अल्फा एस. ओके, सो इथे बनेल रे 2/3 आणि हे 0 मायनस व्ही नॉट रेस टू पॉवर 3/2 is equals to minus alpha s. So therefore minus 2/3 v naught raised to power 3/2 which is equals to minus alpha s. तर मायनस मायनस प्लस झाला. therefore डिस्प्लेसमेंट किती येते बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल किती येते टिल इट स्टॉप. ओके, सो दिस इज 2/3 v naught raised to power 3/2 divided by alpha. Okay, so this is our answer, distance travel till it stop. सो दिस इज अवर आन्सर आहे. आय होप इथे बघा आपण कशा प्रकारे ह्या ॲक्सेलरेशनचं यूज करून हे आन्सर जे आहे ते फाइंड आउट केलं. ठीक आहे, आणखी याच्यामध्ये आपण सेकंड क्वेश्चन बघू, याचाच नेक्स्ट पार्ट, याच क्वेश्चनचा नेक्स्ट पार्ट बघू. सो फाइंड आउट टाइम टेकन बाय पार्टिकल टिल इट स्टॉप. फाइंड आउट टाइम टेकन बाय पार्टिकल टिल इट स्टॉप. ओके, तर हे बघा कसं काढणार आपण इथे. सो वी हॅव आता टाइम टेकन विचारलं आहे, बरोबर, तर इथे आपल्याला हे एक रिलेशन दिसत आहे बिकॉज दिस इज द क्वेश्चन ऑफ नॉन ॲक्सेलरेटेड मोशन, बरोबर. सो हे इक्वेशन दिसत आहे जिथे टाइम आहे, तर आपण हे इक्वेशन यूज करणार बघा, ए इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. ओके, सो ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय रे, मायनस अल्फा अंडर रूट ऑफ व्ही विच इज इक्वल्स टू डी व्ही बाय dt. So therefore minus alpha into dt which is equals to dv by under root of v.
सो मायनस अल्फा इंटू डी टी विच इज इक्वल्स टू, याला मी लिहू शकतो व्ही रेस टू पॉवर -1/2 इंटू डी व्ही. बरोबर. तर याला आपण करणार आहे आता इंटिग्रेट. अल्फा कॉन्स्टंट आहे, बाहेर येऊन जाणार. सो मायनस अल्फा इंटिग्रेशन डी टी विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन -1/2 इंटू डी व्ही. आता लिमिट्स बघा काय पुट करणार. इथे बघा टाइम टी इक्वल्स टू 0 होता, वेलॉसिटी इज व्ही नॉट. टाइम टी इक्वल्स टू 0, टाइम टी इक्वल्स टू 0, वेलॉसिटी इज व्ही नॉट. ओके. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारले तो थांबेपर्यंत, बरोबर, म्हणजे फायनल वेलॉसिटी 0. तर किती टाईम नंतर तो थांबेल, बरोबर. सो याचे इंटिग्रेशन मायनस अल्फा इंटू टी विच इज इक्वल्स टू, याचे इंटिग्रेशन येणार व्ही रेस टू पॉवर -1/2 + 1 डिवाइड बाय -1/2 + 1 within limits v naught to 0. So minus alpha t, this is v raised to power 1/2 divided by 1/2. So here we are getting that limits 0 to v naught. Okay. So minus alpha t आणि इथे 2, हे काय बनेल रे. This is 0 minus v naught raised to power 1/2. So this is minus alpha t which is equals to -2 times v naught raised to power 1/2. सो देअर फोर टाईम इज, हे बनेल आपलं प्लस, टाईम किती बनत आहे बघा, 2√v0 डिवायडेड बाय अल्फा. तर इतक्या टाईम नंतर तो जो पार्टिकल आहे तो स्टॉप होईल. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण नॉन युनिफॉर्मवाले जे केस आहेत ते सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. सो आय होप गाईज की हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. थँक्यू गाईज.